नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मित्वा या मालिकेमध्ये लावण्याने राजेश सिर्केंच्या घरी येऊन खूप मोठा राडा घातलेला आहे। तर चला मित्रांनो पाहूया। मित्रांनो आता इथे तुम्हाला माहितीच आहे लावण्याने खूप मोठी घोडचूक केलेली असते आणि आता त्याचा संताप हा खूप लावण्याला म्हणजेच आलेला असतो आणि ईश्वरीला तर खूप इतका राग आलेला असतो लावण्याचा आणि अर्णवला तर माहितीच असतं हे सगळं लावण्याने केले। आता लावण्या त्यांच्या घरी येते आणि खूप मोठा राडा घालते। राडा म्हणजे कसा तर आता रडण्याची नाटक करते की प्लीज मला माफ कर अर्णव, मी खूप चुकीचं वागले, मी रागाच्या भरात हे सगळं केलं कारण माझं लग्न तुझ्यासोबत जमलं होतं आणि तू दुसराच कुणाचा तरी झाला, माझं तुझ्यावर प्रेम होतं, मी मनापासून तुझ्यावर प्रेम केलं होतं। बापरे काय 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 बरंच काय काय त्याला सांगत असते। परंतु तिच्या मनात ते कपटी विचार आता लावण्या कसं ओळखू शकणार, ईश्वरीला कशी ओळखू शकणार किंवा अर्णवला कशी ओळखू शकणार कारण लावण्या खूप कपटी आहे। ती फक्त ढोंग करत आहे, सोंग करत आहे माफी मागायचं, परंतु ती तिचे कारनामे काही थांबवणार नाही कारण तिच्या जोडीला तिची प्रिय मामी आणि तो राकेश आहे ना। त्यामुळे लावण्य आता खोटं रडून अर्णवची आणि ईश्वरीची माफी मागत आहे की मला माफ करा, माझ्याकडून चुकी झाली। परंतु आता अर्णव काही तिला माफ करेनाच झाला। मग आता मित्रांनो इमोशनली ब्लॅकमेल करायचं कसं करायचं हे तर असल्या लोकांना माहितीच असतं ना। मग आता ती बोलते की ठीक आहे तुम्ही मला कुणीच माफ करत नाही, मला इथून जायला सांगताना मी जाते, मी कायमचीच निघून जाते, या जगातूनच निघून जाते। बाप रे म्हणजे कसलं खतरनाक इमोशनल ब्लॅकमेल करते ही लावण्या। खरंच हिच्याकडूनच शिकायला पाहिजे की एखाद्याला समोरच्याला ब्लॅकमेल कसं करायचं इमोशनली। तर मित्रांनो आता इकडे साजिश रंगलेली आहे लावण्याची आणि त्या राकेशची की अर्णव आणि ईश्वरीला कसंच एकत्र येऊन द्यायचं नाही, ते दोघे काही मिळून जे ट्रीट ते करणार आहेत त्यांचा ते सगळा प्लॅन फ्लॉप करायचा। तर इकडे ईश्वरी भलतीच खुश आहे आणि सांगत आहे की प्रेम झाल्यावर प्रेम आणि मन दोन्ही एकत्र आले पाहिजे। तर अर्णव बोलतो की अगं मग तू प्रेमात पडून बघ ना, तुला कसं सगळं माहिती, एकदा करून तर बघ। बापरे ईश्वरी काय भलतीच लाजत आहे, तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच रंग आलेला आहे, अगदी खुलून गेलेली आहे आणि नमू सुद्धा तिला प्रेमाचे धडे देत आहे, तिला फोनवर सांगत आहे की अर्णव सरांनी तुला ट्रीट द्यायला पाहिजे, डेटवर न्यायला पाहिजे। बापरे या दोघी बहिणी म्हणजे खरंच खतरनाक आहेत, यांचा बॉन्डिंग सुद्धा सख्या बहिणी नसून सुद्धा इतकं छान बॉन्डिंग आहे यांचं, खरंच ग्रेट आहे। यांच्याकडून शिकायला पाहिजे की बहिणीला जीव कसा लावायचा। तर खरंच आता अर्णव आणि ईश्वरी तर एकमेकांसोबत इतके जवळ यायला लागलेले आहेत। तुम्हाला काय वाटतं आता यांचं नातं कोणत्या वळणावर जाणार, त्यांच्यात प्रेम होणार का, मैत्रीच रूपांतर प्रेमात होणार का, काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।